2006 मधील मुंबई उपनगरीय लोकलमधील स्फोटांच्या तपासाला मोठा धक्का। सगळ्या दोषींची निर्दोष मुक्तता। मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल हायकोर्टाने फिरवला। 5 फाशीची शिक्षा झालेले आणि 7 जन्मठेप मिळालेले सर्व दोषी निर्दोष। बॉम्ब, बंदुका, नकाशे असे पुरावे गोळा करण्यात सरकारी पक्ष अपयशी। स्फोटांसाठी वापरलेल्या बॉम्बचा प्रकार शोधण्यातही सरकारला अपयश। निकाल देताना कोर्टाचं निरीक्षण। सूरज चव्हाणांसह 12 जणांवर गुन्हा दाखल। सूरज चव्हाणने केलेल्या मारहाणीनंतर पक्षश्रेष्ठी संतापले। तटकरेंच्या दौऱ्यापासून दूर राहण्याच्या सूचना। तर अजित पवारांचा तातडीने भेटायला यावं असा निरोप। राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्याकडून मारहाणीवर दिलगिरी व्यक्त। छावा संघटनेच्या विजय घाडगेंची भेट घेणार असं स्पष्टीकरण। सूरज चव्हाणांच्या गुंडगिरीवर चौफेर टीका। छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक। सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। मनोज जरांगे, रविकांत तुपकर, बच्चू कडू यांनी घाडगेंना फोन केला। शिवसेनेचे 4 तरुण खासदार हनी ट्रॅपमुळेच फुटले। खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढांचा फोटो राऊतांकडून ट्विट। सीबीआय चौकशीची मागणी। संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून। काँग्रेस पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि ट्रम्प यांच्या हस्तक्षेपाचा मुद्दा उचलून धरणार। तर सरकार 8 नवी आणि 7 प्रलंबित विधेयकं पास करून घेण्याच्या मानसिकतेत। पावसाळी अधिवेशन हा विजयोत्सव। पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार। ऑपरेशन सिंदूरमध्ये 100% यश मिळाल्याचं नमूद। घर देण्याच्या नावाखाली 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक। गृह विभागाच्या अवर सचिवांनाही गंडाव। निवृत्त उपसचिवांविरुद्ध गुन्हा दाखल। नाशिकच्या चांदवड तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या। माहेरच्या लोकांनी महिलेच्या सासरी अंगणातच अंत्यविधी केला। 10 वर्षांच्या मुलानं अग्नी दिला। मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून मुसळधार। साकीनाका, अंधेरी, सबवे, घाटकोपर भागात पाणी साचलं। मध्य आणि पश्चिम उपनगरांना पावसानं झोडपलं। बीडमध्ये चुकीचं बांधकाम झालेल्या 3 कोटी रुपयांचा पूल अखेर जमीनदोस्त। दिशा चुकल्यानं पूल पाडावा लागला। रेल्वे विभागाच्या अभियंता आणि ठेकेदारांच्या गलथानपणामुळे पैशांची माती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।